नमस्कार, मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, वयाच्या 75 नंतर काठी हवी नसेल तर आजपासूनच हे करा. चला तर मग, तुम्ही कधी विचार केला आहे का, 75 वयात आपण स्वतःच्या पायावर चालणार की काठीचा आधार घ्यावा लागणार? हे पूर्णपणे आपल्या आजच्या सवयीवर अवलंबून आहे. आज मी तुम्हाला अशा काही सवयी सांगणार आहे की ज्या तुम्ही आजपासून जर सुरू केल्या तर वृद्धापकाळातही तुम्ही मजबूत आणि स्वावलंबी राहू शकता. त्यातील सवय क्रमांक 1, रोज चालण्याची सवय. दररोज किमान 20 ते 30 मिनिट चालणे खूप गरजेचे आहे. चालण्याने तुमचे पाय मजबूत राहतात आणि संतुलन चांगलं राहतं. नंबर 2, साधा व्यायाम करा. जास्त कठीण व्यायाम नको, पण हलकं स्ट्रेचिंग, हातपाय हलवणे हे जरूर करा. यामुळे शरीर लवचिक राहतं. नंबर 3, संतुलित आहार घ्या. कॅल्शियम, प्रोटीन, व्हिटॅमिन्स असलेला आहार घ्या आणि त्याचबरोबर दूध, डाळी, फळे हे तुमच्या हाडांना ताकद देतं आणि म्हणून संतुलित आहार घ्या. नंबर 4, पाणी भरपूर पिणे. वय वाढल्यावर लोक पाणी कमी पितात, पण शरीर त्यामुळे होते डिहायड्रेट आणि डिहायड्रेट शरीर हे तुमच्या आरोग्यासाठी चांगलं नाही. शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी भरपूर प्या. नंबर 5, वजन नियंत्रित ठेवा. जास्त वजनामुळे गुडघ्यावर ताण येतो आणि चालताना तुम्हाला त्रास होतो आणि म्हणूनच वजन नियंत्रित ठेवणे खूप महत्त्वाचं आहे. आता बघूया नंबर 6, मन शांत ठेवा. ताण, चिंता यामुळं काय होतं की तुमचं शरीर कमजोर होतं. त्यामुळे मन शांत ठेवणं खूप गरजेचं आहे. ताण, चिंता हे न करता त्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला? ध्यानधारणा करा, नामस्मरण करा. त्यामुळे तुमचं मन शांत राहण्यास मदत होईल. आता बघूया नंबर 7, नियमित तपासणी करा. BP, शुगर यासारख्या गोष्टी वेळेवर तपासा. लहान आजार दुर्लक्ष करू नका आणि त्यामुळेच नियमित डॉक्टरकडे जाऊन तपासणी करून घ्या. आजाराकडे दुर्लक्ष करू नका. त्याचबरोबर सकाळी प्रोटीन खा. उठल्यावर शरीराला ताकद देण्यासाठी प्रोटीन खूप जास्त जरुरीचं आहे. सकाळी सांधे हलवा. थोडं स्ट्रेचिंग केलं की अंग मोकळं होतं आणि त्याचबरोबर कडकपणा कमी होतो. कॉफीच्या सेवनाआधी म्हणजे कॉफी पिण्याआधी रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने शरीर ताजंतवानं राहतं. मेंदूला काम द्या. नवीन गोष्टी शिका. कोडी सोडवा आणि त्यामुळे डोकं ताजं राहतं. डोकं ताजं ठेवण्यासाठी रोज मेंदूला काम द्या. मित्रांनो, वृद्धापकाळात सर्वात मोठी गोष्ट म्हणजे स्वतःच्या पायावर उभं राहणं. इतरांवर अवलंबून राहायचं की स्वतः चालायचं हा निर्णय आज तुम्ही घेऊ शकता. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.